नमस्कार. सकाळ हिंदवी स्वराज्य सेना मराठी हिंदुत्व युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या समोर अशी व्यक्ती आहे, युवा नगरसेवक साठी एक युवा पिढी या चांदेली विधानसभेमध्ये जो प्रभाग क्रमांक 162 येतो, या 62 विभागामध्ये माजी 2 नगरसेवक आहेत आणि त्याच्यामध्ये तरुण उमेदवार सुमित नीता सुदाम साई हा आपल्या समोर एक तरुण. आणि त्याच्याबरोबर आपण त्या प्रचारामध्ये फिरलो तर तरुणांची पकड त्याच्या मागे आहे, तरुण तरुणी त्याच्या मागे आहे, मतदार राजा त्याच्याबरोबर आहे. कारण सगळ्यांनाच वाटतंय की जे जुने आहेत ते आता एक नवीन बदलाव येण्यासाठी या विभागात एक नवीन चेहरा म्हणून आपल्या समोर सुमित साहिल आहे. सुमित, तुम्हाला असं का वाटलं की आपल्या एवढ्या कमी वयात 21 तुमचं आता वय 21 वर्ष आहे, 21व्या वयात या समाजाची सेवा करण्यासाठी किंवा एक निवडणूकच्या रिंगणात तुम्ही कारण काय येण्यासाठी कारण काय? पहिलं तर मी तुमच्या चॅनलला धन्यवाद मानतो की माझा इंटरव्ह्यू घ्यायला तुम्ही आलात त्याबद्दल. आणि विषय असा आहे की आजच्या डेटमध्ये इथं बघायला गेलं की जरीमरीत एकही जागेवर विकास नाहीये. गटर बघायला गेले, पाणी बघायला गेले किंवा काही इथले ना मोठे मोठे नेता येतात, नगरसेवक येतात, म्हणतात 12 लाईनची पाईपलाईन टाकली, 18ची टाकली, पण ते घरापर्यंत पाणी पोहोचत नाही. जे आधी 24 तास पाणी होतं ते आता 3 तासावर आले. त्यानंतर जे दत्तक वस्तीचे कॉन्ट्रॅक्ट होते ते कॉन्ट्रॅक्टचे कामगार काही काम करत नाही, त्यात आपल्या लोकल लोकांना खूप त्रास व्हायला लागले. ते झाल्यानंतर जे गव्हर्नमेंटचे योजना झाले, काही योजना झाले, गव्हर्नमेंट स्कीम झाली, ते माणसांपर्यंत बरोबर पोहोचत नाही. त्यामुळे मला ह्या मार्केटमध्ये उतरायला लागलं. आणि विषय असा आहे की जे आपण स्कीम आणले आहेत आणि जे योजना आपण ठेवल्या आहेत त्या आजपर्यंत इथं 162 मध्ये कोणीच केलं नाही. तुम्ही काय काय नगरसेवक, समजा तुम्ही या 162 मधून एक मतदार राजाने, मायबाप मतदार राजाने जर तुम्हाला संधी दिली आणि तुम्ही नगरसेवक म्हणून 162 मध्ये निवडून आलात, तर तुमच्या या तरुण पिढीसाठी किंवा या विभागात नशामुक्ती, मी आता तुमचं पॅम्पलेट वाचलं की नशामुक्ती जर तुम्ही तो मुद्दा टाकलेला आहे, तर तुम्ही पहिली एक 4 किंवा 5 कामं अशी काय करणार विभागासाठी? पहिला तर विषय असा आहे की इथं जरीमरीत असे लोक आहेत ज्यांच्यासाठी शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि ते शिक्षण अफोर्डेबल करू नाही शकत. मग त्यांच्यासाठी आपण 10वी पर्यंत शिक्षण मोफत केलं आहे, खाजगी शाळा असो किंवा बीएमसी शाळा असो. त्यानंतर कुणाला त्यापुढे पण ग्रॅज्युएशन वगैरे करायचं असेल त्यांच्यासाठी पण आपण ग्रॅज्युएशन फ्री ऑफ कॉस्ट केलं आहे. त्यानंतर त्यांना जॉब प्लेसमेंट वगैरे लावायचं काम सुद्धा आपण केलं. आपल्याकडे 118 कंपन्या आहे, त्यातले जे कामातले ज्या फील्डमध्ये त्यांनी अभ्यास केलाय त्या फील्डमध्ये आपण त्यांना जॉब देऊ. ते झाल्यानंतर आपल्या इथं जसं की हे कॉन्ट्रॅक्ट जे दत्तक वस्तीवाले करतात त्यांचा आपण सुधार करण्याचं काम करणार आहेत. आणि मग नंतर जे बोलले आहेत की 12 इंचाची पाईपलाईन टाकली आहे आपण, पण ते पाणी बरोबर पोचत नाही टाइम टू टाइम. ते त्यापेक्षा आधी 4 इंचाची पाईपलाईन होती ती बरं पडली ना. मग ते आपण पाण्याचं काम 24 तास देण्याचं काम करणार आहे. आणि ज्या एरियात जे नशेडी पोरं बसतात वगैरे त्यांच्यासाठी आपण एक अशी स्कीम आणली आहे की त्या एरियात आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावून देण्याचा प्रयत्न करू आणि ते फुल फुटेज आपण साकीनाका पोलीस स्टेशनला देऊ आणि तिथल्या रहिवाशीचा एकही कुणाच्या व्यक्तीच्या घरात ऍक्सेस देऊ त्याचा. तुम्ही आता महत्वाचा मुद्दा मांडला की पाईपलाईन 12 इंचाची टाकली आणि 4 इंचाची पाईपलाईन पहिली होती. हो, पण असा इथल्या नागरिकांचा आरोप आहे या माजी नगरसेवकांवर की त्याने अनेक लोकांकडनं पैसे घेऊन ही पाईपलाईन टाकले. आणि दुसराही आरोप आहे त्यांचा इथं मायबाप मतदार राजांचा की जेव्हा मी विभागात फिरत होतो, सर्वे करत होतो, तेव्हा मायबाप राजाचा, मतदार राजाचा आरोप आहे त्यांचा की 12 इंच जी पाईपलाईन आहे ती जरीमरीसाठी नाही, ज्या मोठमोठ्या इमारत होणार आहेत त्यांच्यासाठी ही पाईपलाईनचं काम सुरू केले. दुसरा एक प्रश्न असा आहे, जर महानगरपालिकेचा जर आपण कायदा बघितला तर एका पाईपलाईनच्या मागे बाजूला दुसरी पाईपलाईन टाकू शकत नाही. बरोबर आहे. मग तुम्ही जर बोलताय, तुम्ही आता स्वतः ह्या
क्षेत्रामध्ये उतरलाय. तुमचं तर शुभेच्छा, तुम्हाला तुमचं अभिनंदन करा. मला एक कौतुक वाटलं की तुम्ही एक कमी वयात या निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. तर 12 इंची पाईपलाईनचं जर मतदार राजा आरोप करतील, तो आरोप तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर किंवा आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये जेव्हा तुम्ही लोकांच्या समोर मत मागायला जाणार, तेव्हा तुम्ही ती पाईपलाईनची 12 इंचाचा आरोप करून काढणार का? हे सध्या आता असा विषय आहे की जी 12 इंचाची पाईपलाईन आधी होती ती मध्ये त्यांनी चालू केली, कनेक्शन सोडले, पण त्यात एवढे घाण पाणी येत होतं, जरी मरी 3 दिवस पाणी बंद केलं. आणि मग नंतर जेवढे लोक इथून कॉर्पोरेटर कडे गेले, आपल्या लोकल कॉर्पोरेटर करता बोलतात आता 3 दिवस पाणी येणार नाही, कारण का वरनं पाणी घाण येते. हे अख्ख्या मुंबईमध्ये पाणी घाण यायला पाहिजे होतं, चांदिवली विधानसभामध्येच का असं झालं? आणि राहिला दुसरा प्रश्न की आपण 12 इंचाची पाईपलाईनचा खोदून काढणार का नाही तो विषय. तर जे 12 इंची पाईपलाईन आहे, आता कुठलाही एरिया जसा सुभाषनगर झाला, इंदिरानगर झाला, मार्टिन परेरा झाला, इथं पाणी पोचत नाही, तर आपण तिथं स्पेसिफिक एरियामध्ये 2-2 इंचाची पाईपलाईन डिवायडेशन टाकू आणि तिथं जाऊन प्रत्येकीच्या घराच्या बाहेर आपण कनेक्शन देऊ. असं नाही की इथून 12 इंचाची पाईपलाईन टाकली की इथं 50 पाईप जॉईंट करा आणि त्यांच्या घरापर्यंत पोहोचू आणि कनेक्शनचे 10,000, 5,000, 2,000 रुपये घ्या. आपल्याला असं करायचं नाही, हे खोटे काम झाले. आपल्याला पुढे जाऊन फ्युचरमध्ये आपल्या चांदिवली विधानसभेला ब्राईड बनवायचंय. हे ह्यांच्याकडे हे सर्व्हिस हेच नाही, ह्यांना फक्त पैसे कमवायचे आणि आपले घर भरायचे. तुमच्याकडे ग्रुप तयार आहे का? सर्व रेडी आहे. काय का तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता? आपण गार्डनचा ब्लू प्रिंट केलाय, त्यानंतर कॅमेरा सीसीटीव्ही कसे लावणार आहे त्याचा ब्लू प्रिंट आहे. त्यानंतर आपण जे प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट हॉस्पिटल ट्रीटमेंट ठेवलेत. 60 वर्षाच्या नंतर जे लेडीज आहेत त्यांच्यासाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट ठेवलेत. हे सर्वेच्या ब्लू प्रिंट पूर्ण आपल्याकडे रेडी आहे. जेव्हा माजी नगरसेवक बोलतोय की मी या चांदिवली विधानसभेमध्ये किंवा 162 मध्ये पाणी आणलं, तर मग इथं मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी का होते त्याचा जबाब तुम्ही येणाऱ्या. पाणी तर आधीही होतं आणि आताही आहे, पण आधी पाणी होतं 24 तास, आता ते पाणी झालं 4 तास. ठीक आहे. 162 मध्ये जो तुम्ही आता प्रचार करताय तेव्हा तुम्हाला अशा काय कुठल्या महत्वाच्या समस्या तुमच्या लक्षात येतात? अशा कुठल्या समस्या या आपल्या मतदार राजासाठी तुम्ही सोडू शकता आता सध्या लेखत? आता सध्याला तर जसं बघायला गेलं, इथलं मतदार राजा बोलतात की आपण सर्व काम केलं आहे, पण इथल्या मतदार राजाला हे नाही माहिती की कुठं कचऱ्याची कुंडी आहे, कुठं डेव्हलपमेंट पाहिजे. बघायला गेलं तर इथे कुठल्या बाथरूमच्या आतमध्ये घरं बनवून ठेवलेली आहेत, ते आजल्या मतदार लोकांना माहिती नाही. आणि हे लोक म्हणतात की आपल्याला इलेक्शन मध्ये लढायचं आणि जिंकायचं, ह्यांच्या हातात ह्यांना फक्त पॉवर पाहिजे. ह्यांना पॉवर नाही, ह्यांना पॉवरच्या जागी आपण काम करून दाखवायला पाहिजे होतं, पण हे लोक ते काम करत नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही जे की तुमच्या समोर 1-2 माजी नगरसेवक आहेत, ते पण धनाढ्य आहेत आणि तुम्ही सर्वसामान्य घरातली व्यक्ती आहे, तर तुम्ही त्यांच्या समोर कसं मतदार राजांना कन्व्हिन्स करणार? कन्व्हिन्स म्हणजे कसं आहे, जे त्यांना आपल्या जे बेसिक नीड आहे 162 तेच त्यांना भेटले नाही, तर मग त्यांना काय पाहिजे? जे बेसिक नीड आहे तेच पाहिजे. आपण ते त्यांचे बेसिक नीड कम्प्लीट करू. जसं की रोज दत्तक वस्ती कचरा साफ करणारे यावा, कचरे घेणारे यावा, पाणी भेटावा त्यांना, टाइम टू टाइम लाईट हवा. मोठा प्रॉब्लेम तर अडाणीच आहे. अडाणीवाले कधीही येतात, बघत नाही काय आहे काय नाही, लाईट कापून जातात. सुभाषनगर मध्ये गेला तर तुम्ही एवढा मोठा फायबरचा पाईप त्यांनी टाकलाय, तिथनं माणसं पडताय, म्हातारे येत आहे जात आहे, ते त्यांना काहीच त्याची हे नाही. आणि तिथल्या लोकांना सांगितलं तर ते बोलतात की तुम्ही वरिष्ठांना सांगा. हे सर्व चुकीचं आहे ना. हे सर्व ते डेव्हलपमेंट करायला पाहिजे होते, हे नगरसेवकच्या हातात आहे, पण हे ते लोक करत नाही. तुम्ही बघितलं असाल की एक आपल्या प्रश्नाला एक धडाडी ज्याच्या अंगात असते, ती धडाडी नगरसेवक बनण्याच्या अगोदरच सुमितने आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं. नक्कीच सुमितला माझ्या परिवारतर्फे, माझ्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि इथल्या मतदार राजांना विनंती करतो की एक नवीन चेहरा, तुम्ही बघितला असाल की इथले माजी नगरसेवक 2-2 असले किंवा अनेक उमेदवार या प्रभागात उभे आहेत, पण फक्त आपल्या घरामध्ये कसे पैसे येतील, आपल्या घरादारांचं कसं बदलाव होईल. कारण तुम्हाला माहिती आहे जो माजी नगरसेवक आहे तो एका झोपडपट्टीमध्ये राहणारा, फ्लॅट मध्ये राहतो. हा बदलाव झाला कसा? कोण आपल्याला एक सर्वसामान्य नगरसेवक
सुमितच्या रूपामध्ये आपल्याला आलेला आहे. तरुण पिढीचा क्रेज आहे आणि महत्वाचं म्हणजे आतापर्यंत कोणी काय विषय घेतला नव्हता की नशा मुक्तीसाठी, पण सुमित, नीता, सुदाम साहिब यांनी हा विषय आपल्या कॅमेऱ्यासमोर चॅनल समोर आणलेला आहे की जी नशामुक्ती आहे ती नशामुक्ती नक्कीच मला जर लोकांनी संधी दिली तर मी ती नशामुक्ती या 162 मधूनच नाही चांदेली विधानसभेमध्ये हद्दपार करेल. आणि सकल हिंदवी स्वराज्य सेना मराठी हिंदुत्व युट्यूब चॅनल तर्फे सुमितला खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर आपण परत त्याच्या जेव्हा प्रचार असेल त्या प्रचार रॅलीमध्ये पण आपण इथल्या लोकांच्या मतदारांच्या समस्या विचारणार आहोत. सुमितला परत सुमित आपल्या कॅमेऱ्यासमोर येईल. कॅमेरामॅन प्रवीण जगतापचा मी प्रकाश रुपये रघुनाथ सावंत, 162 वार्ड क्रमांक झरीमरी